नमस्कार, मी आदिती नवनाथ खटके. आम्ही के एज्युकेशन बाल विकास मंदिर आणि ज्युनियर कॉलेज इयत्ता 9वी अ च्या विद्यार्थिनी मुलगी शिकवा स्वावलंबी बनवा ही नाटिका सादर करणार आहे. नमस्कार, मी वैष्णवी सोनकर. मी या नाटिकेमध्ये सून या भूमिकेत आहे. समृद्धी हरकाटे मी सासूबाई या भूमिकेत आहे. नमस्कार, मी शुभांगी देवकते. मी बबली या भूमिकेत आहे. नमस्कार, मी सिद्धी सोटे. मी बबली या भूमिकेत आहे. नमस्कार, मी अहिल्या खटके. मी सासरा या भूमिकेत आहे. नमस्कार, मी वैभवी शिंदे. मी या नाटिकेतून या भूमिकेत आहे. नमस्कार, मी स्वरांजली धाकटे. मी सरपंच या भूमिकेत आहे. नमस्कार, मी कृतिका पाटील. मी ग्रामसेविका या भूमिकेत आहे. नमस्कार, मी मंजिरी देवकते. मी शिक्षिका या भूमिकेत आहे. अरे बबलू, सुनबाई, बबलू कुठे गेला? तो दिसत का नाही? पाहते असते बाई. बबलू, ए बबलू. बबली, तू बबलूला पाहिलंच का गं? नाही आई, मी सकाळपासून त्याला बघितलंच नाही. मी सकाळपासून घरकामातच आहे. कुठे गेला हा बबलू? शाळेत जायची वेळ झाली. आई, मलाही शाळेत जायला शिकायला आवडतं. माझंही शाळेत नाव घाल ना. हो, पण अगोदर आपल्याला आत्याबाईंना विचारावं लागेल. आत्याबाई, बबलीला पण शाळेत घाला ना. ती खूप हुशार आहे, शिकून काहीतरी बनेल. ए, तू गप्पा बस ग. बबली, तू मोठी शाळेत झालीस का? शाळेत फक्त मुलांसाठी आहे. मुली मोठ्या होतात, घराची जबाबदारी घेतात, घर सांभाळतात. तू मोठी होऊन काय कलेक्टर होणार का? जा जा, लवकर भांडी घास. या सरपंच ताई. अरे धनु, आता आत्याबाईंची तब्येत कशी आहे? आता तब्येत ठीक आहे. अरे बबली, का रडत आहे? बघा ना ताई, माझी आजी मला म्हणते तू शिकून काय करणार आहेस? मोठी ऑफिसर होणार आहेस का? हो ताई, मी पण असंच म्हणते, पण या घरात माझं ऐकणार तरी कोण? शिकवा शिकवा, शाळा शिकवा. शिक्षण तुझ्या काय कामाचं? तुला तर घरातलं कामच हवं. हे तर खूप चुकीचं आहे. आपली बबली खूप हुशार आहे. असं वाटत नाही मुलींनी शिकावे, मोठे व्हावे. बबली शिकली तर मोठी होईल. मी आज सांगते बाईंना प्रवेश घेणार. आजी, सरपंच ताईंचं बरोबर आहे. ती पण माझी इतकी हुशार आहे. ती पण मोठं झाल्यावर ती कुठेतरी कामाला लागेल. म्हणून म्हणते तुमच्या बबलीला शाळेत पाठवा. ए धनु, मी यासाठीच आले होते की तुमच्या घरात स्वच्छतागृह आहे ना? हो, याचा वापर आम्ही दररोज करतो. स्वच्छतामुळे आपण आजारी पडत नाही. स्वच्छता ही नेहमी चांगलीच असते. जाते होत आहे. या या ताई. नमस्ते बाई, आपली बबली खूप हुशार आहे, पण तिची आजी तिला शिकवू देत नाही. तुम्ही आजच तिचा प्रवेश घ्या. हो सरपंच ताई, आजच जाऊन मी तिचा प्रवेश घेईन. बबली इथेच राहते का? हो, बबली इथेच राहते. तुमची बबली हुशार आहे. आजच मला सरपंच ताई भेटल्या होत्या. त्या म्हणाल्या बबलीचा प्रवेश घ्या. हो, आमची बबली खूप हुशार आहे. आम्ही तिला आमच्यासारखी अडग नाही ठेवणार. अहो ताई, तुमच्या मुलीचे नाव काय? बबली धनु जाधव. बबली बेटा, रडायचं नाही, दररोज शाळेत यायचं. हो बाई. शिकवा शिकवा, शाळा शिकवा. उद्या सासरी पाठवा. उद्या खाली उलट सुलट आलं तर गावात तोंड दाखवायची जागा राहणार नाही. हो बाई, मी शिकल्यामुळे पेपर वाचतो. मी सांगितलं तर ऐकतच नाही. आता बबली दररोज शाळेत जाणार. बबली बेटा, दररोज शाळेत यायचं, रडायचं नाही. तिला दररोज शाळेत पाठवा. आता मी दररोज शाळेत जाणार. आई, मला तयार कर. बबली, शाळेत जाण्यासाठी तयार झालीस का? बबली बेटा, ये शाळेत जा. हो आई. बाय. बाय. मुलगा वारस आहे तर मुलगी वारस आहे. मुलगा संस्कार आहे तर मुलगी संस्कृती आहे. मुलगा